अगदीच आपण पाहतोय कुर्ल्यामधल्या कुरेशी नगर इथे जी घटना घडलेली आहे। एका घरावरती क्रेन कोसळल्याची घटना घडलेली आहे। याच ठिकाणी MMRDAचं काम सुरू होतं आणि त्याच वेळी ही जी घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये आपण पाहतोय 8 ते 10 जण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळत आहे। कुर्ला आणि ट्रॉम्बे परिसराच्या दरम्यान MMRDA कडून एका बांधकामाचं या ठिकाणी काम सुरू होतं आणि याच कामादरम्यान क्रेनच्या मदतीने JCB मशीन हलवली जात होती। JCB मशीन हलवतानाच अचानक क्रेनने JCBचं वजन सांभाळता न आल्याने थेट एका घरावरतीच ही जी क्रेन जी आहे ती कोसळली आहे आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही प्रमाणात परिसर लवकरात लवकर खाली करण्यात आलेला होता। त्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ देखील टळलेला आहे। ही क्रेन जी आहे ती कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या असलेल्या ओव्हरलोड इलेक्ट्रिक लाईन आणि सिंगल ट्रेन रेल्वे ट्रॅकवरती जाऊन आदळलेली आहे। याच दरम्यान आपण पाहतोय हा मार्ग जो आहे तो प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी वापरला जात असतो। त्यामुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना याचा काही फटका बसत नसला आणि प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू असली तरी देखील ही जी घरावरती क्रेन कोसळलेली आहे त्यामुळे एकूण 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। मध्य रेल्वे प्रशासनाकडून या घटनेला दुजोरा देखील देण्यात आलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की या संपूर्ण घटनेची जबाबदारी MMRDAची असल्याचं म्हटलं जात आहे। एकंदरीतच या घटनेमध्ये जे 8 ते 10 जण जखमी झालेले आहेत ते किरकोळ जखमी झालेलं असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून देखील सांगण्यात येत आहे। तसंच जर आपण पाहिलं तर जेव्हा घटना घडलेली होती त्या ठिकाणी पोलीस असेल, आपत्कालीन पथक असेल या ठिकाणी तात्काळ पोहोचलेलं होतं। याच संदर्भात आता अधिकचा तपास जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येत आहे। ज्याप्रमाणे घटना घडलेली होती नेमकं काय घडलेलं होतं त्याच घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली जाते। जे 8 ते 10 जण जखमी झालेले आहेत ते किरकोळ जखमी असल्याचं म्हटलं जात आहे, कारण या एका घरावरती ही जी क्रेन जी आहे ती कोसळलेली आहे। याच घटनेमध्ये 8 ते 10 जण आत्तापर्यंत जी माहिती आहे, कारण रात्री जेव्हा घडलेली होती घटना तेव्हा 2 ते 3 जण जखमी झाल्याची घटना माहिती समोर येत होती, परंतु आत्ता जी माहिती मिळते त्या अनुषंगाने 8 ते 10 जण जखमी आहेत आणि त्या जखमींची जी स्थिती आहे ती सध्या नॉर्मल परिस्थितीत आहे। जास्त कोणी जखमी झालेलं नाहीये अशी देखील सध्या माहिती मिळते। नेमकं काय झालं माहिती आहे ते रात्री आम्ही झोपलो होतो तर लगे 2:45चे टायमिंग होता ते लगेच पडला तो आम्ही खाली दाबून माझी बायको आवाज दिली। मी वरती झोपलो होतो, माझा पोरगा बायको खाली होती, त्याला मी बोललो की आवाज दिला त्यांनी मला, तुम्ही त्याला पोराला काढला, बायकोला काढला, पूर्ण रक्ताने भिगलो होतो बायका माझा मी पण। नाही कधीच नाही, पहिल्यांदा असं झालं। माझ्या पोरगाला माझ्या बायकोला माझ्या आता पोलीस प्रशासन काय आता तर रात्री आले होते ते परत पोलीसवाले गेले। त्याच्यानंतर कोण आला नाही आला। आम्ही घायल होते तिथे उभं आहे, पोलीसवाल्याला बोललो माझा बायको घायल आहे म्हणून त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं, कोण नाही घेऊन गेलं। मी स्वतः घेऊन गेलो घायलमध्ये। 15-16 माणसं आहेत, 5 माणसं आहे सिरियस आहे म्हणून शाहन हॉस्पिटलमध्ये। आपके हाथ जोड़ते ये तो हम तो सब सोए थे 3-2 के मिठाई के बीच में हुआ ये सब सोए थे। पब्लिक हल्दी मेहंदी थी, बच्ची की शादी है, यहाँ पर गरीब बच्ची की शादी है और उसके घर में ऐसा हो गया। ये 2-4 के घर में बहुत बड़ा हादसा हो चुका है। इतना है कि जान नहीं गई लेकिन उनको मार लगा, उनके घर पे वो हो गया, सब हो गया। अगर आप लोग इंसाफ दिला सकते हो तो हमारा न्यूज़ में लो, नहीं तो मतलब आपके आगे हाथ जोड़ते हम लोग। हाँ ये काम तो हमको भी नहीं मालूम काय का चल रहा था, हम तो सब सोए थे पटरी वाले लोग। ये तो काम गैलेक्सी में माड़ा में चल रहा था, ये अचानक 2-3 के बीच में हादसा हुआ ये, तो जब सब उठी पब्लिक। अभी कई लोग तो अभी एडमिट है, 2 जन तो एडमिट है अभी कुछ लोगों को लेके आए हम लोग ने, वो औरत है, ये है, इसका बच्चा है, 2-3 जन है उनको लेके आए और 3 जन दवे खाने में। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।